सकाळी सकाळीच नवीन घराचं जे मटेरियल आहे ते आलं होतं. आता नवीन घराचं काम जे आहे ना ते जोरात चालू आहे. तर जे नवीन घराचे खिडक्या दरवाजे आहेत त्याचे ग्रेनाईट आहेत तेच आले होते. तर ब्लॅक कलरच चूज केलेला भाऊजींनी आणि आम्ही पण बघण्यासाठी ते आलो. आणि छोटू आहे ना झोपेतून उठला होता. आत्यांनी सकाळी सकाळी बटाट्याचं कीस जे आहे ना ते करायला घेतलं होतं. तर आदल्या दिवशीच बटाटे स्वच्छ धुवून त्याचा कीस करून पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. सकाळी फक्त त्यांना मीठ पाण्यामध्ये टाकलं, एक उकळ काढून दिली आणि बटाट्याचा जो कीस आहे तो रेडी झालेला आहे. आता त्याला सुकत टाकायचा आहे. तर हा आम्ही 5 किलोचा बटाट्याचा कीस बनवलेला आहे, जो की भाजी करण्यासाठी पण उपयोगाचा ठरेल आणि उपवास जर असेल तर त्याचा चिवडा पण खूप छान बनवला जातो. बटाट्याचा कीस पसरवला आणि त्याला वाळत टाकलं उन्हामध्ये. संध्याकाळी ना नारळाचे नारळ काढायला घेतले आहेत. तर नारळ झाले होते आणि ते काढायचे होते. तर नारळ काढले आणि सगळेजण पायरीवरच बसले नारळ पाणी पिण्यासाठी. जेव्हा पण आम्ही नारळाचे नारळ काढतो ना, सगळ्यात पहिले माझ्या अगस्त्याला नारळ द्यावा लागतो, कारण सगळ्यात पहिले त्याचाच मान असतो. त्याला इतकं नारळ पाणी आवडतं ना, एका वेळेला तो 2 नारळ पाणी पितो आणि आज पण तो 2 नारळ पाणी पिला. आणि त्यानंतर आमची वारी आली तेव्हा आम्ही पण नारळ पाणी पिलो. मलाई पण खूप छान होती नारळांमध्ये, ती आम्ही खाल्ली. मुलांसोबत खेळत होते. तर छोटूला तर बैलावर त्यांनी बसवलं, पण छोटू थोडा घाबरला. त्यानंतर रेतीवर बसवलं तर दोघं मुलं छान रेतीत खेळले. बटाट्याचा कीस जो वाळत टाकला होता ना तो खूप छान वाळला होता, एकदम कडक झाला होता. तर दीदी आणि मी दोघींनी मिळून तो बटाट्याचा कीस काढून घेतला. मुलं तर संध्याकाळी ना नारळांसोबत खेळत होती. तर असा होता आजचा दिवस. नवीन ब्लॉगमध्ये भेटू.